सांगाल आज काय दौरा तुमचा आहे? आज गेवराईला चाललोय. आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनतं हे वातावरण आहे आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न आहे, कारण त्यांचे आशीर्वाद हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. मला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार मी पाडलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि एवढे हलके होते की त्यांना जायला लागलं, असेच वाहत गेले सुरत आणि गुवाहाटीला. आता तुमच्यावर पण एक तर ते एक महत्त्वाचं आहे, त्यांनी मान्य तरी केलं की गद्दारांनी सरकार पाडलं. पण काल हे टेलिप्रॉम्प्टर म्हणजे जे ह्युमन टेलिप्रॉम्प्टर त्यांच्या बाजूला उभे होते, त्यांनी मागून म्हटलं आणि हे म्हटलेत की स्वतः म्हटलेत. ते कोण कोण ह्युमन टेलिप्रॉम्प्टर आहे तुम्ही पाहिलं ना मगाशी? कोण कोण आहेत? जाऊ दे ते. उद्धव ठाकरे हे स्वतः सुद्धा बोललेले आहेत बॅगच्या विषय म्हणजे मुद्दामून त्रास दिला जातो सगळं. नक्कीच एक आहे, आपण पाहताय विरोधी पक्षाच्या तर लोकांना तपासणी तर होतच आहे, पण त्याही पलीकडे आता आपण पाहताय अनेक शहरांमध्ये असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये असेल, प्रायव्हेट सिटिझन्सना म्हणजे जे राजकारणात नाही आहेत तशा नागरिकांना हैराण केलं जाते. तर कुठेतरी प्रत्येक व्यक्तीने हे जेव्हा चेकिंग करतात तेव्हा स्वतःचा व्हिडिओ चालू ठेवला पाहिजे. नाही करा ना, आपण बिलकुल नाही आहे, पण मोदी साहेबांची तपासणी करा. ती हेलिकॉप्टरमधून मोठी ट्रंक गेलेली आपल्याला आठवत असेल, त्यांच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून, ती कोणाची होती? एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगेज येतात ते कोणाचे असतात? तर ह्या पण तपासणी करा आणि प्रत्येक नागरिकांनी तपासणीच्या वेळी स्वतःचे कॅमेरे ऑन ठेवले पाहिजेत. तक्रार वगैरे नाही, मला वाटतं काल जे आहे ते आहे, व्हिडिओ आम्ही काढलेला आहे. तुमचा जो जाहीरनामा आहे तो चोरलेला आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. आमच्याच योजना आहेत, अलिबाबा आणि 40 चोर दुसऱ्यांना चोर म्हणतात. कॉपी पेस्ट केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, एक कार्यकर्त्याला त्यांनी लात मारताना तो व्हिडिओ, त्याची बरीच चर्चा सुरू. हो, ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉलमध्ये असायला पाहिजेत खरं तर. पण एक नक्की बघा, कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे, सन्मान झालाच पाहिजे. असं कोणतरी फोटोमध्ये येतं म्हणून लाथ मारणं, धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे? आणि ह्याच भाजपच्या तर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं का. कारण गेल्या 2 वर्षात ना संघाच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय ना भाजपच्या कार्यकर्त्याचा सन्मान झालाय. काय मिळालं त्यांना सरकारमध्ये? महाराष्ट्रात जसं काही नाही मिळालं तसं भाजपचा जो जुना कार्यकर्ता आहे, जुने नेते आहेत, त्यांना काय मिळालं राज्यात? माहीमच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा जाहीर केलेला आहे. कुठच्या? 3, 4, 5, 6, 7 आहे तिथे राज ठाकरे यांच्या मुलाला. परंतु भाजपचे कार्यकर्ते सदा सर्वांसोबत बघा. आता तिथे असं झालंय की एक कोणीतरी सांगते फडणवीसजींना पाठिंबा दिलाय, पण त्यांना महायुतीतच जागा नाहीये, एक सुद्धा जागा सोडली नाहीये. हा सगळा घोळ आहे, गोंधळ आहे. पण एक तुम्हाला सांगतो, दुर्दैव असं आहे की मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी बोलते, महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी बोलत नाही. आज निलंबित झालेले रामटेकचे बंडखोर उमेदवार आहेत राजेंद्र मुळक नागपूरचे. ती जागा अधिकृतपणे शिवसेनेला सुटली आहे, पण त्यांच्या प्रचारात सगळे काँग्रेसचे नेते. नाही, मला वाटतं बघा, एक महत्वाचं स्थानिक पातळीवर सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की महाविकास आघाडीचा विजय हा महत्वाचा आहे. बंडखोर उमेदवार असतील, कुठे गद्दार असतील, यांना पाठिंबा न देता जसं आम्ही एकमेकांना लोकसभेत मदत केली तसं प्रत्येक आम्ही सगळे करत आहोत आणि पुढे सरकार बनत असताना हे सगळं महत्वाचं ठरेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडी वोट जिहाद करते सगळे. बघा काय तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट हीच आहे की हेच भाजप आहे जे चुनाव हिंदुत्व करतं, निवडणुकीसाठी हिंदुत्व करतं. हेच भाजप आहे ज्यांनी राम मंदिरचं उद्घाटन निवडणुकीच्या आधी नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी केलं, जेव्हा मंदिर पूर्णही झालं नव्हतं. आणि हीच भाजप आहे जी आपल्याला सांगते बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय, पण जय शाह हे जाऊन बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळून येतात. या भाजपच्या हिंदुत्वावर आम्ही किती विश्वास ठेवायचा? काल किरीट सोमय्या यांनी असाही आरोप केला की 125 कोटी रुपये वोट जिहादसाठी आलेले आहे. शी त्यांच्याकडे कोण लक्ष देतं? तरी पण आता त्यांच्याबद्दल आम्ही तर लक्ष देतो. त्यांच्याबद्दल नाही. पूर्ण लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधात बिलकुल नाही. महाविकास आघाडी ऐका ना, मी सांगतो, महाविकास आघाडी जिथे जिथे अधिकृतरित्या उभी आहे तिथे सगळी जनता महाविकास आघाडीलाच मतदान करेल. जे बंडखोर आहेत, कुठे काही बिघाडी करायचा प्रयत्न करतात, त्यांना कोणी भाव देणार नाही. बबनराव लोणीकर असं म्हणाले की मराठा मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकर असं म्हणाले की मराठा बोटावर मोजले, त्याच्यावरून संताप. आपण एक पहा, हेच सरकार आहे ज्यांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज केलेला. हेच सरकार आहे भाजपचं ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला. आणि कोणी किती काही म्हणो, पण एकच आहे, भाजपला किंवा एकनाथ शिंदेला मतदान कोणी नाही करणार.